शेवया चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात ठेव सर्वांचे बरं कर कल्याण कर रक्षण कर आईची कोणा मुखात अखंड राहून दे अति बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया उंदीर मामा की जय। आज काय माहिती संकष्टी आज मामा माझे मोदक बनवणार आहे। कुकिंगच्या ब्लॉग नंतर मला अशी बरेच जणांची रिक्वेस्ट आली की तू संकष्टीला बाप्पाला काय नैवेद्य देते काय पदार्थ बनवते तर ह्याचा एक छोटासा ब्लॉग बनवशील का। तर हा ब्लॉग मी स्पेशली तुमच्यासाठी बनवते आहे। हा संकष्टी ब्लॉग आहे त्यात मी उपासाला नैवेद्याला बाप्पासाठी काय काय पदार्थ बनवणार आहे। मोदक आपण मोदक बनवणार आहोत मग सांग त्यांना मला ती बी हेल्प करणार आहे मोदक साठी। ठीक आहे मग आपण आता किचन मध्ये जाऊया आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया आपण बाप्पाच्या नैवेद्यापासून। तर आधी पहिला भात लावून घेते आणि मग वरण पण करून घेऊया आणि त्यानंतर मग आपण वालाची भाजी आणि बटाट्याची भाजी करूया। बटाटी मी कुकरला लावून घेतली होती आता ना सोलून घेते आणि मग आपण फोडणी देऊया। बटाटी आता फोडणीला घातली ना की ती लगेच होते त्याला वेळ नाही लागत। मेन तर तेच आहे की ती बॉईल करून घेतली ना 5 मिनिटात त्याची भाजी तयार। गणपती आणला शंकरानी पार्वती मांडीनं बसलाय गणपती बघतोय चांगला आमच्या पप्पाने गणपती आणला शंकरानी पार्वती मांडीनं बसलाय गणपती टुकमुक बघतोय चांगला मोरया मंगल मूर्ती मोरया उंदीर मामाची जय उंदीर मामाची जय। बटाट्याची भाजी झाली आता मी वालाच्या भाजीला फोडणी घालते। उपासाला आमच्या घरी वालाची भाजी तर ही मॅन्डेटरीच आहे। माझ्या मम्मीचा असा अनुभव आहे की तुम्ही जेवण करत असताना देवाचं जर नामस्मरण केलं ना तर जेवण खूप चविष्ट बनतं आणि इतर वेळी सुद्धा म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर पण बाहेर जाताना देवाचंच नामस्मरण करायला विसरू नका। ही भाजी ना थोडी खपखपीत होणार। वालाची पावडर मी वालाच्या भाजीत घालते त्याच्याने भाजी ना मग तुरट नाही लागत चवीला पण चांगलं लागतं थोडंसं। ते असं म्हणतात ना जे तुम्हाला डाळिंब सोलून देतात त्यांचं तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे। त्यातले माझे पप्पा एक आहे। आमच्या घरी फ्रीज मध्ये असंच डाळिंब पडलेलं असतं पण आम्ही कोणी त्याला हात लावत नाही जोपर्यंत पप्पा आम्हाला सोलून देत नाही। झालं डाळिंब आणि दुसरी म्हणजे वालाची भाजी। वालाची भाजी जितकी चविष्ट आहे ना तितकी किटकिट आहे त्याची करायची आणि आमच्या घरी माझे पप्पा एकटे बसून सगळे वाल निवडतात। जेव्हा पण मी वालाची भाजी बनवते ना मला माझ्या पप्पाची खूप आठवण येते। अशी तयारी करूयात। मी इथे 1 वाटी पाणी घेतलंय आणि अजून थोडंसं 1 वाटी पिठाला 1 वाटी पाणी आणि अजून थोडं तुम्ही ऍड करू शकता त्याच्याने मोदक मऊ होणार। आणि त्यात मी आता थोडं तूप घालते पाण्यात। पाणी उकळले मी त्याच्यात आता हे पीठ घालते। 1 वाटी खोबरं घेतलंय आता आपण परतून घेते। आता हे व्यवस्थित वितळलं ना की मग आपलं सारण तयार होईल। पण हे ड्रायफ्रुट्स घालूयात। मी खोबरं घालायच्या आधी थोडं तूप घातलं होतं। आता आपण मोदक बनवूयात ओके थांब आपण हे पीठ मळलं नाही बरोबर। मी ना हे पीठ थोडं थंड करायला ठेवलेलं आता आपण त्याला मळून घेऊया मस्तपैकी। ओके येस सॉफ्ट सॉफ्ट झालं एकदम। हा सॉफ्ट
मला पण बनवायचं. सुरुवात करूया आपल्या मोदकाला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. जय. राऊंड राऊंड राऊंड. आता येतच नाही. येणार आहे मग मी तुला दाखवते. थोडस असं पीठ हे घ्यायचं, तूप घ्यायचं हातात. घे तूप घे. हा असं तूप घेतलं मस्त हे बघ वाटीसारखं करायचं असं. हा असं असं करे बघ. मला पण काय असं परफेक्ट नाही जमत पण मी ट्राय करते. मामा ट्राय घेता पण नाही करता. हे बघ हे बघ असं करायचं असं वाटीसारखं. ओके हे बघ असं झालं पाहिजे. आणि मग आपण त्याच्यात हे सारण घालायचं थोडं. हे बघ असं आपण सारण भरलं ना. मला नाही लागत. हे बघ मस्त असं करायचं बघ. मी ना पाण्यात डिप करून त्याला ठेवते कारण मग ते ना मऊ होतात एकदम सॉफ्ट मस्त. झाकण ठेवून 10-12 मिनिटासाठी ठेवायचं. आमच्या घरी कधीही उपास असेल तर अळूवड्या आणि कोथिंबीर वड्यांचा रोल माझी सासूच बनवून देते. तर आता संकष्टीला सुद्धा कोथिंबीर वडीचा रोल माझ्या सासूनीच मला बनवून दिला. त्या ह्याच्यामध्ये खरंच खूप एक्सपर्ट आहेत. नैवेद्यासाठी मोदक तयार आहेत. आता मी बाप्पाला नैवेद्य दाखवते. संकष्टीचं नैवेद्य तयार झालं. आम्ही बाप्पाला नैवेद्य दाखवले. आता आमच्या छोट्या प्रिन्सेसला भूक लागली आहे. तू सांग काय काय बनवलंय मम्मानी. बटाट्याची भाजी, मोदक, भात, चपाती, कोथिंबीर वडी, वरण आणि वालाची भाजी. जीवन जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरणो हे जाणते यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.